हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सचिन मुंबई ब्लॉग्समध्ये। आज मी आली आहे उल्हासनगर वेस्टला फिश मार्केटमध्ये। चला तर मग आपण बघूया इथे कोणती फिश अवेलेबल आहे आणि त्याचे काय काय रेट्स आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, हे उल्हासनगर स्टेशन आहे आणि इकडनं लगेचच मच्छी मार्केट चालू होतं। बघू शकता हे मार्केट लागलेलं आहे। हे कसे दिले बोंबील? 60 रुपये पाव 100 ला अर्धा। अच्छा, 60 रुपये पाव 100ला अर्धा। आणि ही प्राउन्स 300 रुपये पाव अर्धा किलो 500 रुपये किलो। अच्छा, 500 रुपये किलो। आणि ही कोणती मच्छी आहे? सुरमई। अच्छा, सुरमई कशी ती? 400 रुपये। 400 रुपये किलोने सुरमई भेटणार आहे तुम्हाला। आणि बांगडा? बांगडा 200 रुपये किलोने भेटणार आहे। बघू शकता किती मोठी मच्छी आहे इथे। हे बघू शकता बोंबील किती मोठे आहे त्यांच्याकडे। कसे दिले बोंबील? 200 रुपये किलो। 200 रुपये किलोने बोंबील मिळणार आहे। आणि वाम? वाम 150 पाव 600 रुपये किलो। अच्छा, 600 रुपये किलोने वाम आहे। आणि ते पापलेट? पापलेट 600 रुपये किलो। 600 रुपये किलोने पापलेट तुम्हाला भेटून जाईल ह्यांच्याकडे। रावस 200 रुपये किलो आहे। आणि ही कोणती मच्छी आहे? ही वाली रावस है। और पापलेट 500 रुपये ना? 600 रुपये किलोने तुम्हाला पापलेट मिळून जाईल। ही कोणती मच्छी आहे? फलाई सुरमई आहे। अच्छा, फलाई सुरमई कशी ती? ती बाई 100 लाखी आहे। अच्छा। जशी असलं तसं भाव असतो आमच्याकडे। कधी 2 असतात, कधी 3 असतात। अच्छा, 100ला एक आहे। आणि मांदेली? मांदेली 40 रुपये पाव। 40ला पाव। आणि ती छोटीवाली कोलमी? ती 50 रुपये। ही 50 रुपये पाव आहे। आणि बोंबील 100 रुपये? अर्धा किलो। 100 रुपये अर्धा किलो तुम्हाला बोंबील मिळून जाईल। आणि ते राणी मासा कसा? राणी 70 रुपये। 70 रुपये पावने तुम्हाला राणी मासा मिळेल। 250 रुपये किलो आहे। हे बघा, हे पहिलंच दुकान लागतं ह्यांचं। हे कशी दिली दादा वाम? वाम 150 रुपये पाव। 150 रुपये पाव। आणि हे पापलेट? अच्छा, 150ला पाव आहे पापलेट। ही कोलमी? कोलबी 80 रुपये पाव। 80 रुपये पावने तुम्हाला कोलमी मिळेल। आणि बांगडे? बांगडे पण 80 रुपये। बांगडे 80। वाम? वाम 150 रुपये। 150 रुपये पाव। आणि हे हलवा कसा दिला? हलवा 150 रुपये। 150 रुपये पावने तुम्हाला हलवा मिळून जाईल। बोंबील पण 80। बोंबील 80। आणि मुशी? पण 80। मुशी 80 रुपये पाव। आले की ह्यांना काकांकडे नक्की विजिट करा। तुम्हाला इथे 80 रुपये पावने मच्छी मिळून जाईल। ही कशी दिली कोलमी? अच्छा, 150ची अर्धा आहे। आणि बांगडे कसे दिले ते? 60 रुपये पावने तुम्हाला बांगडे मिळून जाईल। आणि ही कोणती मच्छी आहे? ही मच्छी कोणती आहे? ही कोणती मच्छी आहे? अच्छा, कसा ते? 50 रुपये पावने तुम्हाला ही वाली मच्छी मिळून जाईल। बघू शकता ह्यांच्याकडे तुम्हाला गोड्या पाण्याची मच्छी मिळून जाईल। बघू शकता कशी दिली ही? 200 रुपये किलो। कोणती आहे ही? अच्छा, हलवा आहे हा। 200 रुपये किलोने तुम्हाला मिळेल। आणि हा कैसा वो? 200 रुपये किलो। आणि ये रो आहे ना? 200 रुपये किलोने कोणती पण मच्छी घ्या, 200 रुपये किलोने तुम्हाला मिळून जाईल। हां, अच्छा, ही मोठीवाली मच्छी 250 रुपये किलोने तुम्हाला मिळून जाईल। अच्छा, प्राउन्स 600 रुपये किलो आहे। बघू शकता किती फ्रेश आहे। ये कैसे दिया? 180। कौन सा मच्छी बोलते इसको? अच्छा, हलवा है। 180 रुपये किलोने मिळून जाईल तुम्हाला। और ये कौन सा है? ये वाला बादशाह फिश कैसा वो? 500 रुपये किलो। आणि हे रो? हे 200 रुपये किलोने तुम्हाला मिळेल। आणि ये 250 किलो, अक्खा लेंगे 250 किलो, ऐसा लेंगे 100 रुपया पाव। अच्छा, और ये वाला बादशाह फिश है ना? हाँ, बादशाह वही है ना। अच्छा, बादशाह फिश 500 रुपये किलोने तुम्हाला मिळून जाईल। मस्त है। बघू शकता मासे घ्यायला बघू शकता किती गर्दी असते इकडे। कोणती मच्छी आहे ताई? कशी ती? राणी 80 रुपये पाव। 80 रुपये। आणि हा खुपा? कुप्पा पण 250 रुपये किलो। 250 रुपये किलो। आणि ही मुशी कशी दिली? मुशी 300 रुपये किलोने तुम्हाला मिळून जाईल। बघू शकता और तू बोला मांदेली 80 रुपये किलोने तुम्हाला मिळून जाईल। आणि कोलमी कशी बोलले? 300 रुपये। कोलमी 300 रुपये किलो आहे। दादा हा कसा टोळ? टोळ कसा? 80 रुपये पावने तुम्हाला टोळ फिश मिळेल।
बोंबील बघू शकता, बोंबील पण 80 रुपये पावणे तुम्हाला मिळून जाईल. आणि ही कोणती मच्छी आहे? ही वाली? अच्छा, कशी ती? 150 रुपये पावणे तुम्हाला पोपट मच्छी मिळून जाईल. आणि दादा ती पाला मच्छी कशी? पाला हा तशी ती 800 रुपये. अच्छा, 800 रुपये किलो आहे आणि ही 1000 रुपये किलो आहे. बघू शकता, पाला मच्छी बोलतात ह्याला. आणि ते बांगडे कसे दिले? बांगडे 200 रुपये किलोने तुम्हाला मिळून जातील. आणि हा खुफा? अच्छा, खुपा पण 200 रुपये किलो आहे. काकी हे कसं दिलं? हा 60 रुपये पावणे तुम्हाला हा. अच्छा, कर्ली फिश तुम्हाला 60 रुपये किलोने मिळून जाईल. हा ढोमा फिश आहे. हा कसा? हा 200 रुपये किलो. अच्छा, 200 रुपये किलोने ढोमा फिश तुम्हाला मिळून जाईल. आणि हे काय खेकडे? खेकडे खेकडे कसे? जाळीचे खेकडे 600 रुपये. अच्छा, 600 रुपये किलोने तुम्हाला खेकडा मिळेल. आणि ते सोंदाळे? सोंदाळे 300 रुपये किलोने भेटून जाईल. आणि हे वाले खेकडे, समुद्रातले खेकडे 300 रुपये किलोने समुद्रातले खेकडे भेटतील. हे कोणचा फिश आहे? काटेरी पाला. अच्छा, काटेरी पाला बोलतात ह्याला. कसा हा दादा? दादा कसा हा? काटेरी 100 रुपये. अच्छा, 100 रुपयाला पाव तुम्हाला मिळेल. खेकडे बघू शकता 300 रुपये किलोने तुम्हाला मिळून जाईल. आणि ही वाली मच्छी कोणती आहे? सिंगापुरी पापलेट. अच्छा, सिंगापुरी पापलेट कशी ती? 400 रुपये. 400 रुपये किलोने सिंगापुरी पापलेट मिळेल तुम्हाला. अच्छा, काटा वगैरे काही नसतो ह्याला. आणि ही वाम कशी दिली? 150 रुपये. 150 रुपये पावणे वाम मिळेल. आणि ही राणी 80 रुपये. राणी 80 रुपये पाव आहे. आणि ही वाली तो लेप आहे, लेप 50 रुपये पाव. 50 रुपये पावणे तुम्हाला लेप मिळून जाईल. 50 रुपये पाव आहे. बांगडा कसा? 50 रुपये. 50 रुपये पाव. आणि ही सुरमई? सुरमईदाई 200 रुपये पाव आहे. 200 रुपये पावणे तुम्हाला सुरमई मिळेल. आणि ह्याला कोणती मच्छी बोलतात? चांद पापलेट आहे, बाजूला पापलेट आहे. अच्छा, चांद पापलेट आहे. हा पापलेट आहे. चांद पापलेट कसा? 300 रुपये किलो. 300 रुपये किलोने तुम्हाला मिळून जाईल. या काकांकडे तुम्हाला स्वस्त मच्छी मिळून जाईल. बघू शकता किती मोठी फिश आहे यांच्याकडे. टोळ बोलतात ह्याला. ही कशी दिली दादा टोळ? कैसा दिली? 400 रुपये किलोने तुम्हाला टोळ मिळून जाईल. आणि ही वाम? वाम 300 रुपये किलोने तुम्हाला मिळून जाईल. आणि ते कोणते वाले बांगडे बोलतात? बांगडा कसा तो? 200 रुपये किलोने हा वाला बांगडा मिळेल तुम्हाला. तुमच्याकडे कर्ली बघू शकता किती मोठी आहे. 300 रुपये किलोने तुम्हाला कर्ली मिळून जाईल. मुशी बघू शकता ह्यांच्याकडे. काढते ते. बस केवढी वाढू बघ. वाढू टाकू. बघ ना. साहेब या. म्हटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.